Okay, so see here the next topic that is known as the friendly adsorption isotherm. Scientist friendly science त्याने 1909 साली त्या ठिकाणी रिलेशन मांडलं. ते रिलेशन आपल्या त्या ठिकाणी पाहिजे, त्याचं आपल्याला एक्सप्रेशन डेव्हलप करायचे तर त्या ठिकाणी ग्राफ आहे दोन, ते ग्राफ त्या ठिकाणी पाहिजे. आता व्हॉट इज द adsorption isotherm? फ्रेंडली adsorption मध्ये adsorption isotherm म्हणजे काय आहे? तर इट इज द relationship between amount of mass of adsorbent per unit mass of adsorbent and the equilibrium pressure for gas or concentration in case of solution at a given constant temperature is called as adsorption isotherm. Okay, adsorption isotherm. Adsorption तो आपल्याला तरी पाहिजे. काय म्हणले बघा, रिलेशनशिप बिटवीन अमाउंट ऑफ मास ऑफ ऍब्सॉर्बेंटचं मास किती, ऍब्सॉर्बेंटचं मास पर युनिट मास ऑफ ऍब्सॉर्बेंट. ओके, ऍब्सॉर्बेंट मग याच्यामध्ये ऍब्सॉर्बेंट ते काय आपण पाहिजे. ऍब्सॉर्बेंटचं मास घ्यायचे and the equilibrium pressure. गॅसियस मॉलिक्यूल जर ऍब्सॉर्बेट असतील तर इक्विलिब्रियम प्रेशर घ्यायचं आणि लिक्विड असेल सॉलिड असेल तर काय घ्यायचं. इन केस ऑफ द सोल्युशन इट इज द कॉन्संट्रेशन. ओके, पुढे पाहिजे आपल्याला at a given constant temperature is called as the adsorption isotherm. दोन टाइपचे adsorption isotherm आहेत, फ्रेंडलीच आणि लॅन्युअर. तुम्हाला वाटतं फ्रेंडलीच आणि लॅन्युअर नाही. ओके, तो डेफिनेशन काय बघा adsorption isotherm ची. इट इज द रिलेशनशिप बिटवीन मास ऑफ द adsorbent वर्सेस पर युनिट मास ऑफ द adsorbent at a given temperature आणि इट इज द रिलेशनशिप बिटवीन इक्विलिब्रियम प्रेशर फॉर गॅस अँड सोल्युशन साठी कॉन्संट्रेशन at a given temperature. आता हे जे काही फ्रेंडली adsorption isotherm इक्वेशन आहे, सो द इक्वेशन काय बघा, x upon m is equal to kp raised to 1 upon n. So this is equation 1. Okay, direct equation आहे, आपल्याला डिराइव्ह करायचं नाही. x upon m is equal to kp raised to 1 upon n. आता हा जो x आहे, where this x mean this is mass of bed. X is the mass of adsorbent. Okay, किंवा mass of the gas. Okay, इथं आपण गॅस घेऊया. mass of the gas adsorb, कारण P आहे ना, इक्विलिब्रियम प्रेशर. त्यानंतर M जो आहे इट इज मास ऑफ द adsorbent. त्यानंतर P जो आहे इक्विलिब्रियम प्रेशर. ओके, त्यानंतर हा जो काही K आणि N आहे, so these are the constant. Okay, K and N are the constant which are depend upon mass of adsorbent आणि प्रेशर. तर बघा लक्ष द्या, adsorption isotherm चे इक्वेशन काय आहे, तर इट इज द x upon m is equal to kp raised to 1 upon n. here x काय आहे, mass of the gas adsorb, कारण इथे p आहे, आपल्याला आवडलेली इक्वेशन आहे. in case of solution सेम आहे, फक्त p आणि c आहे. तर काय होते बघा, x upon m हा जो रेशो आहे. आता पुढे काय की x upon m काय आहे, इट इज मास ऑफ द गॅस adsorb per unit mass of adsorbate.
ओके, हा रेशो बरोबर ना. तुम्हाला जर विचारलं परीक्षेला 3 मार्काचा क्वेश्चन असणार आहे, एक्सप्लेन फॅमिलीज ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म, तर हे डेफिनेशन त्यानंतर पूर्ण म्हणणार आहे. सो द इक्वेशन इज x upon m is equal to kp raised to 1 upon n, where x म्हणजे काय, मास ऑफ द गॅस ऍब्सॉर्ब, पुढं p काय, मास ऑफ द ऍब्सॉर्बेड m, सॉरी p काय इक्विलिब्रियम प्रेशर आहे, k आणि n हा कॉन्स्टंट आहे. पुढं काय म्हणले, मग x upon m हा रेशो आहे. वरती आपण म्हणले रेशो म्हणजे किंवा इट इज द बिटवीन अननोन मास पर युनिट म्हणजे हा याचं रिलेशन म्हणजे काय तर ऍब्सॉर्प्शन आयसोथर्म. ओके, तर अशा पद्धतीने म्हटलंय. आता याचा तुम्ही जर ग्राफ जर पाहिला, दोन ग्राफ त्यामध्ये आपल्याला स्टडी करायचे. सो x upon m, ओके, x upon m आणि पुढे आहे इक्विलिब्रियम प्रेशर. आता तुम्ही जर ग्राफ जर पाहिला रासा आहे. ओके, सो इट इज द x upon m वर्सेस प्रेशर म्हणजे मास ऑफ द गॅस ऍब्सॉर्ब आणि मास ऑफ द ऍब्सॉर्बेट यांचा रेशो, ते व्हॅल्यू काढणार आपण. ते व्हॅल्यू काय असतील ते व्हॅल्यू मी प्लॉट करणार. आणि प्रेशर, मग तुम्ही जर पाहिलं जसं जसं प्रेशर वाढतंय सुरुवातीला काय आहे, समजलं रेशो जवळजवळ थोडंसं कॉन्स्टंट आहे, आणि जसं प्रेशर वाढेल तसं काय होतंय, हा जो काही रेशो आहे तर तो रेशो सुद्धा वाढत चालतो. बरोबर ना, असं अर्थ होतो ना. सुरुवातीला प्रेशर जरी कॉन्स्टंट आहे, ओके, प्रेशर जसं वाढेल तसं त्या ठिकाणी काय होतं, ऍब्सॉर्प्शनची जे काही व्हॅल्यू आहेत तर ते व्हॅल्यू त्या ठिकाणी काय होतात तर वाढत चालतात. ओके, सो इथं तुम्हाला हा ग्राफ दाखवायचा एवढाच काय सापड नाही. x upon m इक्वल टू हा वर्सेस प्रेशर, हा प्रेशरचा ग्राफ तुम्ही काढला असेल. ओके, आता याला इन केस ऑफ द प्रेशर, बरोबर आहे. आता पुढे आपल्याला काय पाहिजे की इन केस ऑफ कॉन्सन्ट्रेशन, इन केस ऑफ कॉन्सन्ट्रेशन, कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेस हा जो काही आहे सोल्युशन ते जे आहे x upon n kc 1 upon n. ओके, फक्त काय केलंय, जो तुमचा प्रेशर आहे काय केले, फक्त कॉन्सन्ट्रेशन त्या ठिकाणी लिहिले. आता पुढे टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. ओके, लॉगचे तुम्हाला माहिती असतील रूल्स मॅच शिकता तुम्ही. लॉग x upon m इज इक्वल टू लॉग k प्लस ना 1 upon n log c, बरोबर आहे का. मला मॅथचं नॉलेज नाही, तुम्हाला नॉलेज तो काय, तुम्ही रोज मॅथ शिकताय. आणि लॉग म्हटलं तर हे का डावे हातापासून म्हणाले, इट्स व्हेरी इझी फॉर यू नॉट फॉर मी. आवडीचा विषय आहे. आता आवडीचा विषय तुला म्हणल्यानंतर याचा आवड आहे. सो बरोबर आहे का, बरं, x upon m kc raised to 1 upon n. मग लॉग जर काढला असं दिलं ना, बरोबर आहे का, मला माहित नाही, चुकू शकतं. मग लॉग x upon m इज इक्वल टू लॉग k, याचा लॉग काढला, मग याचा लॉग जर काढला तर इकडे येईल ना, समजलं. मग असं आलं, मग आता ग्राफ काढायचं, त्यामध्ये याच्या पुढं काहीतरी आहे असू द्या, ते मॅथचं मला इकडं वापरायचं नाही, तर इथपर्यंत थांबायचं. कुठं थांबायचं हे पण कळलं काय, नाही तर मग मोदींसारखी अवस्था. ओके, सो लॉग ऑफ x upon m, मग लॉग p, तो रेशो घेतला तर तो असं येतोय आणि असं काहीतरी आहे, स्लोप काढले. पाहूया आपण काय इंटरसेप्ट, लॉग के, इथून लॉग p च्या व्हॅल्यू आहे, इकडे लॉग x upon m च्या व्हॅल्यू आहे. इथं 0 आहे, इथं y आहे, इथं x आहे, इथं पण x आहे, इथं y आहे आणि इथं 0. ओके, तर काय केले बघा, इथं लॉग p ची व्हॅल्यू आहे आपली, बरोबर आहे. लॉग p त्याची व्हॅल्यू काढल्या,
लॉग पी काय म्हणजे कुठून आला लॉग पी तर तो लॉग के कुठून आला तर हा इथं पहिल्या याच्यामध्ये पीच्या व्हॅल्यू हा तुमचा जो प्रेशरची व्हॅल्यू आहे त्याचा लॉग घेतला काय म्हणजे कसा लॉग घ्यायचा ते तुम्ही पहा लॉग प्रेशर लॉग घेतला ते व्हॅल्यू काढणं काय असेल यूज पाहिजे त्या लॉग ऑफ x अपॉन m म्हणजे जे काही x अपॉन m ची व्हॅल्यू त्याचा लॉग घेतला बरोबर ना यांचा जर ग्राफ प्लॉट केला तर तो काय आहे की तो 0 च्या वरती आहे आणि स्ट्रेट आहे इकडे बघा असं आहे आणि मग इथं काय झालं इंटरसेप्ट म्हणजे काय व्हॉट इज इंटरसेप्ट बरोबर ना ग्राफ 0 मधून पाहिलं ओरिजिनेट इथं कसं झालंय ओरिजिनेट फ्रॉम 0 पण इथं काय झालंय तो 0 मधून ओरिजिनेट झालेला नाही तो वरती आहे मग 0 आणि ची जो व्हॅल्यू आहे मॅक्सिमम व्हॅल्यू तो जो काही मधला गॅप आहे त्याला काय म्हटलं इंटरसेप्ट बरोबर ना मग इंटरसेप्ट आहे मग इंटरसेप्टची व्हॅल्यू कशी काढणार इंटरसेप्टची व्हॅल्यू इज इक्वल लॉग के आता काय लॉग के आले तर ती इंटरसेप्टची व्हॅल्यू आहे आता स्लोप का काढलाय स्लोप का काढतात ग्राफ मध्ये स्लोप का काढतात जाऊ द्या स्लोप काढलाय स्लोपची व्हॅल्यू कशी काढणार तर 1/n ओके तर असं आहे तुम्हाला कोणी ग्राफ काढणं परीक्षेला विचारणार नाही किंवा याच्यावर न्यूमेरिकल असतं असं काही नाही आया असं फक्त त्या ठिकाणी आपल्याला यायचं जास्त डोकं चालवायचं नाही ओके तर अशा पद्धतीने हा जो ग्राफ जर तुम्ही प्लॉट केला तर असं नेचर येते असं त्या ठिकाणी फेमिनिस्ट म्हणायचे जास्त आपल्याला खोलात जायचं नाही ओके त्यानंतर पुढे आता याच्यामध्ये 3 वेगवेगळे आहेत मग जर समजा वेन 1/n म्हणजे काय स्लोपची जर व्हॅल्यू आहे 1/n आता तुम्ही जर स्लोप जर काढला ओके तर त्याची जी काय व्हॅल्यू आहे तर ती जर 0 आली ओके म्हणजे 1/n ची व्हॅल्यू 0 आली ही व्हॅल्यू ही 0 आल्यामुळे काय होणार ही पूर्ण टर्म 0 येणार आहे बरोबर आहे मग इथे काय म्हणलंय की log of x/m सो देयरफॉर x/m हा काय आहे कॉन्स्टंट येणार आहे आता कसं आहे काय आहे दोन आला म्हणजे आला ओके तर ती x/m ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे सो इथे काय म्हणलंय absorption independent on pressure 3 आहे त्याच्यामध्ये when 1/n दिसली मला आपण 1/n आहे 1/n म्हणजे इथली जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू जर 0 आली पूर्ण टर्म 0 येईल आणि इथं काय म्हणते त्यांनी x/n कॉन्स्टंट येईल म्हणजे काय की ऍब्सॉर्प्शन जे आहे तर ते काय नाही प्रेशरवर डिपेंड नाही प्रेशर किती आहे त्याच्यावर डिपेंड नाही ओके मग आता पुढे अजून त्याच्यामध्ये बी आहे की वेन 1/n मग 1/n ची जर व्हॅल्यू 1 आली तर अशा वेळेस x/m ची व्हॅल्यू kp म्हणजे किती किंवा इथं जर म्हटलं आपण ओके इथं जर 1/n ची व्हॅल्यू 0 आली तर पूर्ण टर्म 0 येईल म्हणजे ही x/n कॉन्स्टंट आहे तर त्यावेळेस काय होणार आहे इट इज इंडिपेंडंट ऑफ प्रेशर मग पुढे काय म्हणलं की 1/n याची व्हॅल्यू जर 1 असेल तर हे बरोबर ना kp मग इथं म्हणलं 1/n ची व्हॅल्यू जर 1 असेल तर x/n काय म्हणलंय kp ओके सो इथं काय म्हणलंय की द ऍब्सॉर्प्शन व्हेरी डायरेक्टली विथ प्रेशर ओके सो इथं काय म्हणणार आहे ऍब्सॉर्प्शन डिपेंड्स ऑन प्रेशर ओके सो दोनच आहे तीन नाही सो इथं काय म्हणतात दोन आहे एक जर व्हॅल्यू 0 आली ओके इथं तुम्ही जर पाहिलं 1/n ची व्हॅल्यू 1/n ची व्हॅल्यू जर 0 आली तर x/n कॉन्स्टंट येईल तो कॉन्स्टंट आल्याचा अर्थ काय की ऍब्सॉर्प्शन ची व्हॅल्यू प्रेशरवर डिपेंड नाही मग पुढे काय म्हणतात x/m जर 1 आला x/m जर 1 आला तर काय आहे की x/m kp ऍब्सॉर्प्शन डिपेंड्स ऑन प्रेशर म्हणजे प्रेशर वाढला ऍब्सॉर्प्शन सुद्धा त्या ठिकाणी काय होणार तर वाढणार आहे आता इथं तुम्ही जर पाहिलं इथं सुरुवातीला एवढ्या पार्टला आपल्याला काय दिसतंय प्रेशर आणि x/n ची व्हॅल्यू काय कमी आहे पण जेव्हा प्रेशर वाढणार आहे प्रेशर वाढल्यामुळे काय झालंय प्रेशर वाढल्यामुळे x/n ची व्हॅल्यू सुद्धा वाढलेली आहे मग इथं दोन आहेत म्हणजे इथं काय असतं एवढ्या पार्टला 1/n ची व्हॅल्यू जवळजवळ नियरेस्ट 0 असणार आहे बरोबर ना इथं म्हणलंय पण इकडे काय होणार आहे 1/n ची व्हॅल्यू 1 च्या पुढे गेली असणार आहे त्यामुळे काय झालं इथून जर पाहिलं तुम्ही इथून एवढा जर पार्ट पाहिला दोन पद्धतीचे भाग केले तर काय होते की प्रेशर जसं वाढेल तसं ऍब्सॉर्प्शनचा रेट त्या ठिकाणी वाढेल
म्हणजे मॉरल ऑफ द स्टोरी काय म्हणायचे, ॲडसॉर्प्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रेशर. प्रेशर वाढला ॲडसॉर्प्शन वाढेल. ओके. तर हे जर तुम्हाला परीक्षेला विचारलं 3 मार्कला, तर ही जी डेफिनेशन आहे ती ॲडसॉर्प्शन आयसोथर्मची आहे. डेफिनेशन काय करा, रिलेशनशिप बिटवीन मास ऑफ द गॅस ॲब्सॉर्ब किंवा मास ऑफ द ॲब्सॉर्बेंट, मास ऑफ द ॲब्सॉर्बेट वर्सेस मास ऑफ द ॲब्सॉर्बेंट and equilibrium pressure or concentration. गॅस असतो तर प्रेशर असतो, सॉलिड आणि लिक्विड असतो तर कॉन्सन्ट्रेशन असतं. मग काय म्हटले, रिलेशनशिप बिटवीन अमाउंट ऑफ द मास ऑफ द ॲब्सॉर्बेंट पर युनिट मास ऑफ द ॲब्सॉर्बेट अँड इक्विलिब्रियम प्रेशर फॉर गॅस और कॉन्सन्ट्रेशन इन केस ऑफ द सोल्युशन ॲट अ गिवन कॉन्स्टंट टेम्परेचर. आता इथं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे तर त्याला माहिती आहे ॲब्सॉर्प्शन आहे. तर दोन आहेत, फ्रेंडलीज आणि लॅंग्वेयर. तुम्हाला फक्त फ्रेंडलीज आहे. मग इक्वेशन काय मानले फ्रेंडलीजने, x अपॉन m. कोणत्याही पुस्तकात तुम्ही ओपन करा, कोणतंही पुस्तक घ्या, तिथं असंच आहे, x अपॉन m इक्वल टू kp रेस टू 1 अपॉन n. इक्वेशन 1 म्हणजे वेअर x म्हणजे काय, मास ऑफ द गॅस ॲब्सॉर्ब, m म्हणजे मास ऑफ द ॲब्सॉर्बेट, p म्हणजे इक्विलिब्रियम प्रेशर, k आणि l कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे. पुढे काय x अपॉन m काय आहे, पण तो रेशो आहे. झालं. याचा ग्राफ प्लॉट केला, x अपॉन m च्या व्हॅल्यू काढल्या, p च्या व्हॅल्यू काढल्या, ग्राफ काढला, तर तो ग्राफचं नेचर असं आहे. इथपर्यंत झालं. पुढे पुटिंग द c instead of p कॉन्सन्ट्रेशन पुट केला, x अपॉन m इक्वल टू kc रेस टू 1 अपॉन n असं आलं. त्याचा लॉग घेतला, मग लॉग ऑफ x अपॉन m इक्वल टू लॉग k. मग गुणिले असं तर प्लस करतात, बरोबर ना, भागिले असं तर मायनस करतात, असं काहीतरी आहे. मी शिकलो त्यावेळेस, आता काय चेंज झालं माहित नाही. मग लॉग के प्लस 1 अपॉन n हा जो पॉवर आहे ते येईल असं मी शिकलो होतो. इथं पण तसंच आहे. मग 1 अपॉन n लॉग c, मग यांचा लॉग x अपॉन m आणि लॉग p. मग लॉग p कुठं आला तर तो इथून आला. मग तो जो ग्राफ काढला, इंटरसेप्ट आलाय, इंटरसेप्टची व्हॅल्यू लॉग k आहे, लोक काढला 1 अपॉन n. तर हा आपल्याकडे ग्राफ आहे. म्हणजे दोन अजम्पशन्स मांडले किंवा दोन त्याच्यामध्ये काय आहे, केस आहे, केस 1 केस 2. पहिली केस काय आहे की जर x 1 अपॉन n कुठला घ्या, त्याला 1 अपॉन n ची व्हॅल्यू जर 0 असेल तर x अपॉन n कॉन्स्टंट येईल. मग त्यामुळेच ॲडसॉर्प्शनचा रेट प्रेशरवर डिपेंड नाही. आणि दुसरं काय म्हणले की 1 अपॉन n ची व्हॅल्यू 1 आली तर x अपॉन m kp येणार आहे. ॲडसॉर्प्शन डिपेंड्स, मारो लक्ष्य म्हणा, ॲडसॉर्प्शन डिपेंड्स ऑन प्रेशर. प्रेशर कसं वाढेल, ॲडसॉर्प्शन कसं वाढेल. दॅट्स इट. ओके, एवढं आहे. समजलंय? राईट डाऊन. हेडिंग घ्या.